गुड मॉर्निंग एकदा सर्वांना पुन्हा. बघा आपण लास्ट लेक्चरला पायथागोरस थेरम मॅथ पार्ट 2चा लेसन सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1चे एकूण किती एक्झाम्पल बघितले होते? 6 एक्झाम्पल. आता उरलेले आपल्याला जे काही 4 एक्झाम्पल आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे. मग आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल काय बरं? एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7 काय एक्झाम्पल आहे बघा तुमच्या समोर आहे. इन डायग्राम 2.21. बरं पहिले मी डायग्राम काढून घेतो. काय बघा अशा प्रकारे एक डायग्राम आहे. DEF आणि इथं काय दिलं आहे वरती? G दिलेलं आहे आणि इथं किती दिलं आहे? 8 आणि हा किती दिला आपल्याला? 12. अजून काय दिलं आहे का डायग्राममध्ये? नाही आहे. बघा क्वेश्चन वाचतो मी. काय इथं गिवनमध्ये काय काय दिलं आहे? गिवनमध्ये काय काय दिलं आहे? अँगल DFE इज इक्वल टू काय दिला आपल्याला? 90 डिग्री. म्हणजे हा अँगल किती दिला आपल्याला? 90 म्हणजे कोणता ट्रायंगल असणार आहे? हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. नेक्स्ट पुढं काय बघा. त्यानंतर आपल्याला जी सुद्धा इथं काय दिलं आपल्याला? 90 डिग्री. कारण की काय परपेंडिक्युलर लाईन आहे ना, म्हणजे ही सुद्धा किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे बरं? FG पुढे FG परपेंडिक्युलर ऑन कोणावर दिलं आहे बरं? परपेंडिक्युलर ED वर आहे ना. हा FG कशावर परपेंडिक्युलर आहे? ED वर परपेंडिक्युलर आहे. हे पण गिवन आहे. इफ GD बघा GD इज इक्वल टू किती दिलं आपल्याला? 8 दिलेला आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला? FG दिला आहे. FG इज इक्वल टू किती दिला आपल्याला? 12 दिलेला आहे. युनिट काय दिलेले नाही आहे. आणि फाइंड आउट काय काय करायचं आहे? फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड आउट फर्स्ट काय आहे? EG. सेकंड काय आहे? FD. आणि थर्ड काय फाइंड आउट करायचं आहे? EF फाइंड आउट करायचं आहे. बघा तिथं काय काय एकदा समजून घ्या. काय आपल्याला एक व्हॅल्यू दिली, कोणती दिली बरं? D आणि G ची व्हॅल्यू दिली 8. F आणि G ची व्हॅल्यू किती दिली? 12 दिली. काय काढायचं आपल्याला? EG. मग आपला E आणि G म्हणजे हे पहिलं काढायचं आपल्याला, बरोबर. सेकंड काय काढायचं आहे? FD. F आणि D म्हणजे हे काढायचं आहे, बरोबर. आणि थर्ड काय काढायचं आहे? EF म्हणजे हे काढायचं. ह्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. मग आता आपण जर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ही ह्या व्हर्टेक्समधून आलेली FG ही परपेंडिक्युलर कोणाला आहे बरं? ED ला आहे. मग आपल्याला ही बाजू माहीत आहे, ही साईड माहीत आहे, ही साईड माहीत आहे आणि ही साईड काढायची. कोणता थेरम वापरावा लागेल आपल्याला? जॉमेट्रिकल मीन. कोणता वापरावा लागेल? जॉमेट्रिकल मीन. मग इथं मी पहिलं सॉल्व करतो. मग आता काय बघा, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिकल मीन. जॉमेट्रिक मीन मग काय सांगतो बरं? जॉमेट्रिक मीनचा थेरम जो परपेंडिक्युलर आहे का त्याचा काय करावा लागतो? स्क्वेअर. काय करावा लागतो याचाला? स्क्वेअर. म्हणजेच कोणाचा स्क्वेअर? FGचा स्क्वेअर इज इक्वल काय? ज्याच्यावर परपेंडिक्युलर आहे ना त्या दोन्ही साईडचं काय असतं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे कोणाचं बरं? GD इंटू काय होणार आहे? GE. काय होणार आहे? GE. देअरफॉर मग आता फक्त व्हॅल्यूज टाका. काय होईल बरं? GF ची व्हॅल्यू किती बरं इथं? 12, बरोबर ना. FG ची व्हॅल्यू किती इथं? 12 आणि 12चा काय येणार इथं? स्क्वेअर इज इक्वल टू GD किती इथं? 8 इंटू GE. G इथं आपल्याला काढायचं आहे. काय काढायचं पहिलाच आपल्याला? G इथं काढायचं आहे. मग तिथं काय बरं? 12चा स्क्वेअर म्हणजे काय? 12 इंटू 12 पण लिहू शकतो किंवा 144 सुद्धा लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हा 8 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होणार आहे? डिवाइड आणि इज इक्वल इकडं कोण राहिलं? फक्त GF राहिलाय. काय राहिलं आहे? GF. GE राहिला. काय राहिला आहे? GE राहिलेला आहे. मग आता तिथं डिवाइड होऊ शकतं ना रे? कशाने डिवाइड होईल? 4 ने डिवाइड होऊ शकतं. 4 2 जा 8 आणि 4 3 जा 2 1 जा आणि 2 6 जा 12. मग आता काय खाली काय राहिलं का डिनॉमिनेटरला? नाही. न्यूमिनेटरला कोण राहिले? 3 इंटू 6 किती जाणार आहे बरं? 18. मग 18 इज इक्वल टू काय होणार आहे? GE. GE ची व्हॅल्यू किती आली? 18. आणि हे स्थाप्या पहिले काढायला लावलं होतं. म्हणजे आता ही व्हॅल्यू किती आली आपली? 18 आलेली आहे. लक्षात आलं पहिलं. आता सेकंड आपल्याला सॉल्व करायचं आहे.
सेकंड काय काढायचं आहे बरं, एफ डी. काय काढायचं आहे, एफ आणि डी, म्हणजे हे काढायचं आहे. आता मला सांगा ही कसं काढता येईल रे आपल्याला, कसं काढता येईल. ही साईड काढायची, ही साईड माहिती आहे का आपल्याला, ही साईड माहीत नाही आहे, ही साईड माहिती आहे का रे आपल्याला. बघा इकडे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे इकडे सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होईल ना, म्हणजे हा पण 90च होणार आहे. हा छोटा सुद्धा ट्रायंगल काय 90, कारण की इथं काय हा सुद्धा काय होणार आहे राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे इथं जर 90 तर याच्या समोरची बाजू कोणती असणार आहे, हायपोटेनस. मग हायपोटेनस काढायची, दोन साईड माहिती आहे का आपल्याला, माहिती आहे. एक आहे 12 आणि एक काय बरं 8, म्हणजे आपल्याला दोन साईड माहिती आहे ट्रायंगलची आणि एक साईड काढायची. अशाच आपण कोणता थेरम यूज करतो, बाय पायथागोरस थेरम. मग आता पायथागोरस थेरम काय सांगतो, फक्त या ट्रायंगल छोट्या ट्रायंगल बद्दल. 90च्या समोरचा कोण असतो, हायपोटेनस. मग हायपोटेनसचा स्क्वेअर असतो म्हणजे कोणाचा स्क्वेअर, डी एफ स्क्वेअर इज इकडं काय असतो, रिमेनिंग टू साईडच्या समची स्क्वेअर असते. मग कोणती साईड उरली बरं आपली, जी एफ स्क्वेअर प्लस काय उरलाय, जी डी स्क्वेअर, जी डी स्क्वेअर. आता फक्त काय टाकायची आहे, व्हॅल्यू. मग आता सांगा डी एफ काढायचा आहे, ऑलरेडी तो काढायचा तसंच लिहून टाका. मग डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू जी एफ किती बरं, जी एफ किती आहे 12 प्लस जी डी किती बरं, जी डी किती आहे 8. 8चा काय घ्यायचं इथं स्क्वेअर घ्यायचा. मग 12चा स्क्वेअर किती होणार आहे 144 प्लस 8चा स्क्वेअर किती होणार आहे 64. हे काय मिळणार आहे आपल्याला, डी एफ स्क्वेअर मिळणार आहे. मग आता आपण इकडे लिहू वाटलं सर, पुढं काय होईल बघा. ह्या दोघांची काय करायची आपल्याला, ॲडिशन. मग ॲडिशन केल्यावर काय होईल बरं, देअरफॉर डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू दोघांची ॲडिशन 4 + 4 किती जाणार आहे 8. ओके 6 + 4 किती जाणार आहे 10 0 आणि इथं किती जाणार आहे 2. म्हणजे डी एफ स्क्वेअर किती जाणार आहे 208. बरोबर आहे नाही सर्व. याचा स्क्वेअर 144 आणि याचा किती 8 आहे ना, महार आहे. ओके याचं काही कॅल्क्युलेशन होऊ शकतं का, फॅक्टर्स पडतील का, 10 इथं काय होईल 10 and 4 अजून काय होईल बरं इथं 5 and 2 होऊ शकतात. म्हणजे करू शकतो आपण काय, देअरफॉर डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू इन अंडर रूट 4 × 52. 52ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे बरं, किती येणार आहे 208. मग हा 4 जर आपण बाहेर काढला तर 2 होईल ना, त्याचावाला काय होईल 2 हम देऊ शकतो. मग देअरफॉर डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे 2 √ 52. हे बरं 52 आहे नाही ना, आपल्याला फक्त काय करायचं आहे रे, ओके सॉरी एक काम करू आपण, याचं काय घेऊ आपण पहिले स्क्वेअर रूट घेऊन टाकू. चला काय घेऊ आपण, कारण की आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, डी एफची व्हॅल्यू काढायची, म्हणजे स्क्वेअर रूट घेऊन टाकू आपण. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग इथं डी एफ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय होणार आहे, डी एफ इज इक्वल टू 208चं स्क्वेअर रूट डायरेक्ट निघेल का, नाही, म्हणून आपण काय लिहिला 208. आता 208चे फॅक्टर्स पाडून बघू बरं आपण काय काय होतात. 208चे फॅक्टर्स पाडू. 2ने जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 10 4, अजून 2ने जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 5 2, अजून 2ने डिवाइड केलं तर काय येणार 26 आणि अजून 2ने जर डिवाइड केलं तर काय येणार आहे 30. मग इथं 2 × 2 4 × 2 किती येणार आहे 8 × 2 किती येणार आहे 16. मग आपण याच्याऐवजी काय लिहू शकतो, डी एफ इज इक्वल टू काय होणार आहे अंडर रूट 16 × 13 आणि 16 जर बाहेर काढलं तर काय होणार आहे 4 आणि देअरफॉर डी एफ इज इक्वल टू 4 √ 13. ही कोणाची व्हॅल्यू राहणार आहे, डी एफची व्हॅल्यू राहणार आहे. बरोबर का, काय असेल डी एफ. आता कोण काढायचं आपल्याला, ई एफ. कुठे गेला आता आपला ई एफ, हा काढायचा आहे. येईल का काढता आता, हा येईल ना. आपल्याला ही साईड माहिती आहे टोटल, ही पण साईड माहिती आहे आता. मग ही साईड काढू शकतो, कोणता आहे हा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो पुन्हा आपण, पायथागोरस. थर्डमध्ये पुन्हा काय करायचं आता आपल्याला, पायथागोरस थेरम. बघा कोणतं काढायचं आपल्याला, ई एफ काढायचं आहे. ही टोटल माहिती आहे आपल्याला आणि ही पण माहिती आहे, आता ही काढली ना आपण. मग याचंच फक्त आता पायथागोरस थेरम आपल्याला यूज करायचा आहे. मग आता काय बघा, हायपोटेनस कोण राहणार आहे बरं इथं, ई
एफ राहणार, ई डी राहणार. काय राहणार आहे? ई डी स्क्वेअर. हायपोटेनस इज इक्वल टू दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे कोण आहे बरं? डी एफ स्क्वेअर इंटू काय होणार आहे? ई एफ स्क्वेअर. माझा डी ई काय बरं? डी ई हा किती आला आपला? 18 आणि हा किती आला आपला? 8 आला. 18 + 8 किती होणार आहे? 26 स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ किती बरं? डी एफ किती आला आता आपला? डी एफ 4√13 स्क्वेअर इंटू ई एफ आता आपल्याला काढायचं आहे. मग आता 26चा काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर. मग 26 काय स्क्वेअर होईल? 26 इंटू काय होणार आहे? 26. 6 6 जा 36, 6 2 जा 12, 12 आणि 3 किती होणार आहे बरं? 15. 2 6 जा 12, 2 2 जा 4 1 5. यांची ॲडिशन किती होणार आहे? 6 7 6 स्क्वेअर किती राहणार आहे? 6 7 6 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 इंटू 13 √13चा स्क्वेअर किती राहतो? 13 इंटू इथं किती आहे बरं? ई एफ स्क्वेअर. ऑलरेडी आपण ह्या दोघांचं इथं कॅल्क्युलेशन केलं होतं. मल्टिप्लिकेशन किती आलं बरं? 208 आहे ना, वरती केलेलं आहे आपण. 16 इंटू 13 म्हणजे किती असतात? 208. लिहून टाका. 6 7 6 इज इक्वल टू 208 इज इक्वल टू काय होणार आहे? ई एफ स्क्वेअर. सॉरी इथं काय आहे? प्लस आहे. सॉरी ना, काय चुकलं रे? बरोबर आहे ना? सॉरी इथं प्लस येणार यार. पायथागोरस थेरम आहे ना. इथं काय आहे? प्लस. मग आता हा इथं प्लस इकडे आलं काय होणार आहे? मायनस होऊन जाणार आहे. मग 6 7 6 - 208 इज इक्वल टू ई एफ स्क्वेअर. मग आता मला सांगा 16मधून जर 8 केला तर किती राहणार आहे? 8 कॅरी केला 1. आता 7मधून 1 केला तर किती होणार? इथं 6 आणि इथं काय होणार आहे? 6मधून 2 जर गेलं तर काय होणार आहे? 4 इज इक्वल टू ई एफ स्क्वेअर. 468 कोणाचा स्क्वेअर आहे का? कोणाचंच नाही आहे. ओके, मग याचे फॅक्टर्स काय पडू शकतील रे? 468चे फॅक्टर्स काय पडतील? ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू काय फॅक्टर्स पडू शकतात याच्यावाले? 36 इंटू काय होऊ शकतात? 13. याचं काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट, कारण की व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? ई एफची काढायची. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं. 36चं स्क्वेअर रूट किती जाणार आहे? 6 आणि 13चं स्क्वेअर रूट किती होणार आहे? √13 आणि हीच तर आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. ई एफ इज इक्वल टू 6 √13. ही काय काढायची? ई एफ थर्ड वाला. लक्षात येईल का? पुन्हा एकदा लक्ष द्या मी काय सांगतोय. पहिल्या याच्यात फक्त आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची होती? या ई जीची काय जीईची. असेच आपण कोणता थेरम यूज केला? जॉमेट्रिकल मीन. जॉमेट्रिकल मीन काय असतो बरं? परपेंडिक्युलरचा स्क्वेअर इज इक्वल टू ज्याच्यावर परपेंडिक्युलर त्यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. फक्त कॅल्क्युलेशन करा. सेकंडचं कोणती व्हॅल्यू काढायची होती आपल्याला? ही. मग आज छोट्या ट्रायंगलच दिसतं आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल आहे. 2 बाजू माहिती आहे. एक बाजू काढू शकतो हायपोटेनसनुसार. आणि थर्ड वाला काय बरं? ही बाजू काढायची आपल्याला ना. मग आपल्याला ही टोटल बाजू माहिती, ही पण पाहिजे माहिती आहे. मग हा सुद्धा एक प्रकार राईट अँगल ट्रायंगल आहे. मग तिचा सुद्धा आपण काय केला? पायथागोरस यूज केला. लक्षात येईल का? पहिल्या वेळेस आपण ही जॉमेट्रिकल मीन यूज केला आणि दुसऱ्या दोनला काय केला? पायथागोरस यूज केला आहे. लक्षात येईल का? व्यवस्थित लिहून घ्या. आमच्या काळात फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी 3-4 दिवस आधी टेन्शनमध्ये राहायचो. फ्रेंडशिप डे असाच निघून जायचा. हिंमत नव्हती बोलायची. 4 दिवसांनी चहाला बोलला असं तर वर्ष व्हायला नसतं गेलं ना. हां सरच पुसून. एक मित्र होता, माझा नाव नाही सांगत ते. तर तो काय करायचा? फ्रेंडशिप डे होती 2-3 दिवस आधीच बरं का. काहीतरी शुक्रवार शनिवार रविवारी असायचं ना. 2-3 दिवस आधीच कॅडबरी द्यायची म्हणे. काय द्यायची? कॅडबरी. मित्र होता तो, मैत्रीण नव्हती यार. आणि तो मित्र म्हटला का तिला काय द्यायची आहे? कॅडबरी. 2-3 दिवस आमचं प्लॅनिंग. मग कितीवाली द्यायची? 10-20 वाली कॅडबरी. 10-20 वाली कॅडबरी पण लई मोठी गोष्ट होती तेव्हा. कारण की आम्हाला इथं अल्पलिंबे चॉकलेट खायला पैसे नव्हते भेटत लवकर रुपयाचं. पण तिच्यासाठी 10 रुपयाची कॅडबरी मोठी असायची देवासाठी. आता थोडी लई छोटी झाली 10 वाली. तिने घेतली बा ती जीनची पॅन्ट वगैरे, कॅडबरी ठेवली पॅन्ट खिशात. बरं ती द्यायची होती आम्हाला. ती 11:30ला, कारण की 12ला कॉलेज राहायचं ना. 11:30ला द्यायची होती ती कॅडबरी तिला. मग आम्ही 2-4 मित्र त्याला
तू दे रे, तू होईल, तू काय 2 दिवसांनी होच म्हणणार नाही, म्हणणारच नाही असं. मग तो आला कॅडबरी वगैरे घेऊन. मग आम्ही 11:30 पावणे 12पर्यंत वाट पाहिली तिथंच वर्गात कॉलेजला 12वीला. चायला ती आलीच नाही. बरं ती आली 12 वाजून 5-10 मिनिटं आली, तेवढं तिकून सरळ येत होते. पटकन आम्ही मध्ये पाहिलो, तिने किती कॅडबरी खिशात घातली. आम्ही सर त्या चर्चेत 2-2.5 तास लेक्चरमध्ये काय कोण लक्ष नाही. याचं काय होतं, याचं जर पॉझिटिव्ह झालं तर मग आपण पुढं काहीतरी प्रयोग करू, पण याचं हिने रट्टे खाली का आपण थांबून घ्यायचं. कॉलेज सुटलं 3ला. तिने कॅडबरी काय नाही, कॅडबरी द्यायची, कॅडबरी हातातच कॅडबरी. म्हटलं पोरे कॅडबरी काहीच झाली, तिचं पाणी पाणी झालं. म्हटलं तिला कॅडबरी खायला द्यायची का प्यायला द्यायची रे. तो चायला आता काय करू, झालं पाणी. अरे म्हणलं दुसरी दे. म्हणे पैसेच नाही आता, एवढीच होते. म्हटलं मग आता एक काम करू, तरी भेटली तर ते. पण मग काय झालं, कॉलेज वगैरे नंतर प्रॅक्टिकल होती, तर ती प्रॅक्टिकल लिहिली. आमचं प्रॅक्टिकल नव्हतं. प्रॅक्टिकलला 3 ते 5-5:30 राहायचं 12वी सायन्सचं. 2 तास बसू शकत नव्हतं, काही घरची वाट पाहिजे. मग आम्ही निघालो, लई त्याच्यावर चर्चा, त्याचं तोंड बिन सुटलेलं एकदम. 4-5 दिवसात मेहनत व्हायला गेली, प्लॅनिंग व्हायला गेलं वगैरे. म्हटलं पाहू ती कॅडबरी. मग आम्ही कॅडबरी थोडी सरी पिलो. आम्ही 3 मित्र, तिघांनी ती कॅडबरी पिऊन घेतली. आता काय करा, असं अवघड किस्सा. बरं चला लक्ष द्या. आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर कोणतं आहे, 8. एक्झाम्पल कोणतं आहे आता, 8. बघा तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे, त्या रेक्टँगलची आपल्याला लेंथ पण दिली आणि काय दिले, ब्रीथ पण दिलेली आहे. आणि त्या रेक्टँगलचं काय काढायचं, आपल्याला डायगोनल फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघा रेक्टँगल कोणत्या शेपमध्ये असतो जनरली, अशा प्रकारे. हा काय झाला रेक्टँगल. रेक्टँगलची काय महत्त्वाची प्रॉपर्टी असते, अपोजिट साइड आर इक्वल. अपोजिट साइड आर इक्वल. ही काय असणार आहे बरं, लेंथ. आणि ही काय असणार आहे बरं, ब्रीथ. ह्या दोघं पण कशा असणार, ह्या दोघं सारखे, हे दोघं पण काय असणार आहे, सारखे. मग आता आपल्याला गिव्हनमध्ये लेंथ किती दिली रे, लेंथ दिली आपल्याला 35 सेंटीमीटर. ही 35, ही सुद्धा किती असणार आहे, 35 सेंटीमीटर. ही किती दिली आपल्याला 12 सेंटीमीटर. तर ही सुद्धा किती असणार आहे, 12 सेंटीमीटर दिली. याला आपण नाव देऊ वाटलं सर, ABC and D. मग याचा डायगोनल कोणता तयार होऊ शकतो बरं, डायगोनल म्हणजे काय, डायगोनल म्हणजे काय, समोरचे वर्टेक्स काय करणं, एकमेकांना अटॅच करणं, याला डायगोनल म्हणतो आपण. मग इथं डायगोनल कोणता झाला, A, किंवा तुम्ही BD पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथं डायगोनल कोणता झाला, AC. मग इथं रेक्टँगल कोणता आहे, ABCD आणि डायगोनल कोणता आहे, AC. हा काय झाला डायगोनल. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं, इथं डायगोनलची लेंथ तर फाइंड आउट करायची ना. आणि रेक्टँगल जेव्हा असतो तेव्हा रेक्टँगलच्या सर्व जे मेजरमेंट असतात अँगलचे किती असतात, 90 डिग्री. मग मला सांगा हा फक्त ट्रायंगल कोणता होईल बरं, राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल जर झाला असेल तर आपण काय यूज करू शकतो, पायथागोरस. कारण हा काय होणार आहे आपला हायपोटेनस. मग हा जर हायपोटेनस असेल तर बाकीच्या 2 साईड माहिती आहे का आपल्याला, माहिती आहे. मग हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साईड. बस आपल्याला समजू शकतं, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. मी इथं लक्ष द्या सर. बघा काय होईल, रेक्टँगल इन रेक्टँगल ABCD. हा कोणता रेक्टँगल आहे, ABCD. इथं डायगोनल कोणता असणार आहे बरं, डायगोनल इज AC असणार आहे. कोणता असणार आहे, AC असणार आहे, बरोबर. मग आता ह्या डायगोनलमुळे काय झाली, तर 2 ट्रायंगल्स तयार झाले. किती झाले, 2 ट्रायंगल. मग आपण म्हणू शकतो इन ट्रायंगल कोणता, इथं ABC हा ट्रायंगल तयार होईल ना. आणि हा कसा आहे बरं, राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर 2 बाजू दिलेल्या असतील आणि तिसरी जर बाजू काढायची असेल तर आपण काय यूज करतो, पायथागोरस थिअरम. म्हणून आपण म्हणू शकतो बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. मग आता पायथागोरस थिअरम काय असणार आहे आपला, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे इथं,
ए सी स्क्वेअर इज इक्वल टू एक बाजू कोणती बरं ए बी स्क्वेअर प्लस कोणती राहणार आहे बी सी स्क्वेअर दोन्ही बाजूंची स्क्वेअरची ॲडिशन करतो आपण बरोबर. मग आता इथं ए सी स्क्वेअर तर आपल्याला काढायचं आहे मग ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी किती बरं 12 सेंटीमीटर प्लस बी सी किती आहे 35 स्क्वेअर बरोबर ना सॉरी सेंटीमीटर नंतर घेऊ आपण. मग आता यांचं काय करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेशन करा फक्त बाकी काहीच नाही आहे. मग ह्या बाजूला कोण आहे बरं आता ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर किती होणार बरं 144 प्लस 35चा स्क्वेअर किती होणार आहे 5चा स्क्वेअर असतो 25 3च्या पुढचा नंबर असतो 4 3 × 4 किती होणार आहे 12 म्हणजे 35चा स्क्वेअर किती आहे 1225. कळालं का स्क्वेअर कसा केला मी नक्की कळाला का नाही कळाला. बघा कधी पण युनिट प्लेसला जर 5 जर असेल जर युनिट प्लेसला काय असेल 5 तर 5चा स्क्वेअर लिहून टाकायचं किती असतो बरं 25. उरला कोण आता आपल्याकडं 3च्या पुढचा नॅचरल नंबर कोणता असतो 4 मग या 3चं आणि 4चं काय करून द्यायचं मल्टिप्लिकेशन 4 3 जा 12 झाला स्क्वेअर. लक्षात आलं का. जर तुम्हाला मी म्हटलं 65चा स्क्वेअर किती तर किती राहणार आहे 5चा स्क्वेअर 25 6च्या पुढचा नंबर कोणता असतो 7 7 6 जा किती जाणार आहे 42 म्हणजे 65चा स्क्वेअर किती राहणार आहे 4225. लक्षात येईल का म्हणून आपण तो डायरेक्ट करून टाकला. मग त्या दोघांची काय करायची इथं ॲडिशन 5 + 4 किती जाणार आहे 9 2 + 4 किती जाणार आहे 6 2 + 1 किती जाणार आहे 3 आणि 1ला काय राहिला 1 काय राहिला 1. ओके देअरफॉर आपल्याकडं ए सी स्क्वेअर किती आला बरं 1369 आला. हा परफेक्ट स्क्वेअर आहे का बघू आपण. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची फक्त ए सीची ना मग आपल्याला काय घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजून आपल्याला काय घ्यायचं स्क्वेअर रूट. मग ए सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय राहणार आहे ए सी इज इक्वल टू 13चा स्क्वेअर रूट किती राहणार आहे 9 म्हणजे 7 घेऊ शकतो आपण 37 राहील का 7 7 जा किती जाणार आहे 49 7 3 जा किती जाणार 21 आणि हे 4 किती झाली दा 25 3 7 जा किती जाणार आहे 21 3 3 जा 9 10 आणि 11 दररोज ॲडिशन 9 6 3 1 बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 1369 हा कोणाचा स्क्वेअर आहे बरं 37चा आणि आपल्याला 30चा काढायचं होतं ए सी म्हणजे काय काढायला लावलं होतं आपल्याला डायगोनल. देअरफॉर डायगोनल ऑफ गिवन रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर कारण की युनिट दिले ना आपल्याला किती असणार आहे 37. लक्षात येईल का नक्की एकदम घ्या व्यवस्थित. अरे जाऊ द्या काय घेतो मी माझी एक 10ची कॅडबरी आता हां नको नको पार्लेचं चॉकलेट खातो जाऊ द्या 1 रुपयावाला हा या भेट आमच्या गावात पार्लेच काम होऊन जायचं काम म्हणजे अरे म्हणजे पार्ले चॉकलेट देऊन टाकायचं असं वे बेकार पोर आहे चला हां बरोबर आहे ना. आमच्या काळामध्ये तेच होतं म्हणजे सरांचे तुमचे मम्मी पप्पा आम्ही कॅडबरी चॉकलेट रावळगावचं एक चॉकलेट भेटायचं त्यात वर्ष कसं ढकलून द्यायचं मैत्रिणी. बरं चला आता एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आपल्याला 9th वालं प्रूफ दॅट इज एक्झाम्पल आहे 9th वालं एक्झाम्पल बघू आपण काय बघा 9th वालं एक्झाम्पल काय इन गिवन डायग्राम एक डायग्राम लक्ष द्या सरांनी आपले एक डायग्राम दिलेली इथं नाव दिले आपल्याला पी आर पी
आर क्यू. मध्ये दिलं आपल्याला काय दिलं आहे बरं, यम. यम हा बहुतेक मिड पॉईंट असणार, कारण की तर दोन्ही पण काय केलं अशा खुणा केल्या आहे ना. याचा अर्थ काय झाला, दोन्ही पण साईड कशा असणार आहे, इक्वल असणार आहेत. आणि इथं काय दिलं आपल्याला, एक राईट अँगल ट्रायंगल सांगितलं आहे. म्हणजे हा कोणता आहे बरं, राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री दिला म्हणजे काय, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आता काय करायला लावलं आहे बघा, यम इज मिड पॉईंट ऑफ, बघा गिवन काय काय दिलं आहे, गिवनमध्ये काय दिलं आहे, इन ट्रायंगल कोणता आहे बरं, पी क्यू आर. हा काय एक ट्रायंगल दिला आहे ज्याच्यामध्ये यम इज मिड पॉईंट ऑफ साईड आर क्यू. ह्या आर क्यूचा मिड पॉईंट काय दिला आपल्याला, यम दिला आहे ना, हे आपल्याला काय गिवन आहे. अजून काय गिवन आहे, 90 डिग्रीवाला आहे. गिवन काय इथं, पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री पण सांगितलेलं आहे, बरोबर. आणि आता प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट आपल्याला पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय, 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. हे आपल्याला काय करायचं आता, प्रूव्ह करायचं आहे. बघा इथं लक्ष द्या. मग इथं आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय, बरोबर ना. कोणता राईट अँगल ट्रायंगल दिसतो बरं, पी आर क्यू. हा काय दिसतोय, राईट अँगल. प्रूव्ह करायचं म्हणजे याला बेस असा काही विशेष नसतो, थोड्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाच लागेल प्रूव्ह दॅटच्या वेळेस. मग आता काय होईल बघा, इथं कोणता ट्रायंगल दिला आहे, इन ट्रायंगल. कोणता, पी आर क्यू. काय दिलं आहे, हा राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल असताना आपण पायथागोरस यूज करू शकतो. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पायथागोरसच यूज करायचं आहे. मग कोणता येईल इथं पायथागोरस, हायपोटेनस कोणता राहील बरं इथं आता, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार बरं, पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर, बरोबर ना. काय असणार आहे, आर क्यू स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर म्हणा 1. याला इक्वेशन काय म्हणा 1. आता बघा इथं हा जो आर आणि क्यू आहे का, हा हाफ आहे कोणाच्या बरं, आर आणि यमच्या, बरोबर का नाही. आर यम हा काय आहे, हाफ आहे कोणाच्या बरं, आर आणि क्यूच्या. मग आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो बरं इथं, आर यम इज इक्वल टू 1/2 ऑफ आर क्यू, बरोबर का नाही. बघा इथं आर यम हा हाफ आहे कोणाच्या, हाफ आहे आर आणि क्यूच्या. हा 2 इथं डिवाइड इकडे आलं काय होणार आहे, मल्टिप्लाय. देअरफॉर 2rm इज इक्वल टू काय होणार आहे, आर क्यू. याला इक्वेशन नंबर म्हणा 2. याला काय म्हणा 2. बघा जे लक्ष द्या, ह्या आर क्यूची व्हॅल्यू किती आली बरं, 2rm. ह्या आर क्यूची व्हॅल्यू किती आली आपली, 2rm. मग इथं आर क्यू बघा इथं पण दिलं आहे. मग ह्या आर क्यूमध्ये काय करायची, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. म्हणजेच काय होईल बरं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ह्या दोन इक्वेशनमधून याची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, 2rm इथं टाकायची. मग काय होईल बघा इथं, मग देअरफॉर आपले फर्स्ट इक्वेशन काय बरं, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय बरं इथं, पी आर स्क्वेअर प्लस ह्या आर क्यूच्या ऐवजी काय टाकायची बरं आपल्याला, 2rm ब्रॅकेट स्क्वेअर. आणि देअरफॉर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर जर करायचा असेल तर 2चा पण स्क्वेअर करावं लागेल. म्हणजेच काय होईल बरं, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4rm स्क्वेअर, बरोबर ना. 2चा स्क्वेअर किती होणार आहे, 4 होणार आहे. तेवढंच केलं आहे. याला इक्वेशन नंबर आता म्हणा काय, 3rd. याला इक्वेशन नंबर आता काय म्हणायचं आपल्याला, 3rd म्हणायचं आहे. आता अजून एक आपल्याला ट्रायंगल इथं दिसतोय. कोणता ट्रायंगल आहे बरं, छोटा एक ट्रायंगल आपल्याला इथं दिसतोय. 3rd जर आपण इक्वेशन जर घेतलं तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, पी पाहिजे आणि कोण पाहिजे आपल्याला, यम पाहिजे. म्हणजे हा पाहिजे छोटावाला हायपोटेनस पाहिजे आपल्याला. आपल्याला छोटावाला पाहिजे. बरं आता हा आपण फक्त काय घेतलं, मोठा राईट अँगल ट्रायंगल घेतला. आता एक छोटा पण राईट अँगल ट्रायंगल कोणता बरं, PRM हा पण आहे. नाव ट्रायंगल कोणता, PRM
आर यम. हा सुद्धा काय बरं राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर ना. हा सुद्धा काय राईट अँगल ट्रायंगल. आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल असेल इथं सुद्धा आपण पायथागोरस यूज करू शकतो. काय होणार मग इथं हायपोटेनस कोणता राहणार आहे पी यम स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे बरं पी आर स्क्वेअर प्लस काय राहू शकतो आर यम स्क्वेअर. आर यम स्क्वेअर. मग बघा एक लक्ष द्या, आता आपल्याला ह्या आर एमची व्हॅल्यू काढायची. मग बाकीचं जे उरलेलं आहे तो काय करा प्लसचा इकडे आल्यावर मायनस करून टाका. काय होईल बघा इथं पी एम स्क्वेअर मायनस काय करा पी आर स्क्वेअर इज इक्वल हा प्लस तिकडे आला काय झाला मायनस. इकडे काय बरं आर एम स्क्वेअर. आर एम स्क्वेअर. आता बघा आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली बरं आता पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणाची आली आहे आर एम स्क्वेअरची, कारण की मध्ये इक्वल टू आहे ना. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता 4 म्हणा. याला इक्वेशन काय म्हणा 4. मग आता बघा इथं आर एमची व्हॅल्यू ही आहे तर ही व्हॅल्यू आता कुठे टाकायची ह्या आर एम मध्ये ह्या आर एम मध्ये टाकायची. मग आता काय होईल बघा फ्रॉम इक्वेशन सेकंड थर्ड अँड फोर्थ. मग आता थर्ड इक्वेशन काय बघा काय थर्ड इक्वेशन आपलं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 इन ब्रॅकेट आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर घ्यायची. ओके. आणि देअरफॉर पुढं काय बघा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर ॲज इट इज लिहिला प्लस याला 4ने मल्टिप्लाय करा आणि याला सुद्धा 4ने मल्टिप्लाय करा कारण की तो 4 बाहेर आहे ना. म्हणजे 4 इंटू काय होणार आहे पी एम स्क्वेअर मायनस 4 इंटू काय होणार आहे पी आर स्क्वेअर. आपला पी क्यू स्क्वेअर आलेला आहे. आपल्याला काय करायचं बघा आता इकडे लक्ष द्या इथं पी आर आहे इथं सुद्धा काय रे पी आर आहे. मग इथं 1 पी आर आहे आणि इथं किती बरं 4 पी आर आहे. मग या 4 पी आर मधून 1 पी आर गेला तर किती राहणार आहे 3 पी आर. व्हेरी गुड. याला काही केलं आहे का नाही हा तसाच लिहिला काय बरं 4 पी एम स्क्वेअर हा तसाच लिहिला आहे. पण ह्या पी आर स्क्वेअर 4 वाला आहे 4 पी आर आहे आणि इथं काय 1 पी आर आहे. 4 मधून 1 गेलं किती राहणार आहे 3 आणि मोठा सिंगल साईन कोणतं आहे मायनसचं. काय राहणार आहे मग 3 पी आर स्क्वेअर आणि इकडं कोण येत असतात पी क्यू स्क्वेअर. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बरोबर ना. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं झालं आपलं हे प्रूव्ह. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो हेच प्रूव्ह. थोडंसा की व्यवस्थित लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो इकडे लक्ष द्या. हे बाबड्या लिहू नका ना रे. इकडे लक्ष द्या आपल्याला काय एक डायग्राम दिलेली आहे बरोबर ना. राईट अँगल ट्रायंगल आहे कारण की 90 डिग्री आहे इथं. एम हा मिड पॉईंट दिलेला आहे आपल्याला आणि हा 90 डिग्री दिलेला आहे. आणि प्रूव्ह दॅट काय करायचं आहे बघा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय करायचं आहे 4 टाइम ऑफ पी एम स्क्वेअर मायनस 3 टाइम ऑफ पी आर स्क्वेअर. म्हणजे हे स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम ऑफ हे मायनस 3 टाइम ऑफ हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. मग आता बघा ज्या गिवन गोष्टी त्या मी लिहून टाकल्या पहिल्या सर्व. मग आता एक मोठा आहे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसतं नाही तर मग कोणता राईट अँगल ट्रायंगल तो पी आर क्यू. मी पुन्हा सांगतो हे एक्झाम्पल बऱ्याच वेळेस विचारू शकतात बरं का. विचारलेलं पण आहे आणि विचारण्याचे चान्सेस पण आहेत. मग आता पी क्यू आर हा ट्रायंगल आहे याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय ना आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय वापरू शकतो तर पायथागोरस वापरू शकतो. मग पायथागोरससाठी 90 डिग्रीच्या समोर कोण आहे बरं पी क्यू आहे. मग काय घ्यायचं आपल्याला पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एका बाजूचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या बाजूचा स्क्वेअर. एका बाजूचा म्हणजे कोणाचा पी आरचा स्क्वेअर प्लस कोणाचा आहे बरं आर क्यूचा स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता आपल्याला खरं आणायचं आहे काय आणायचं आहे बरं आता आपल्याला बरं ते जाऊ लक्षात नका ठेवू एवढंच लक्षात ठेवा कारण परत कन्फ्युजन होईल. आता एक गोष्ट आपल्याला कळते काय बरं आर एम हा कोणाचा हाफ आहे आर क्यूचा हाफ आहे. मी इथं मी लिहिला हा आर एम इज इक्वल टू कोणाचे हाफ आहे आर क्यूचे हाफ आहे. हा 2 इथं डिवाइड इकडे गेला काय होईल मल्टिप्लाय. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे तर 2 आर एम इज इक्वल टू काय पी क्यू काय आर क्यू. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं 2. मग आता ही जी आर आणि क्यूची व्हॅल्यू इथं टाकायची पुढे टाकायची आर आणि क्यूची व्हॅल्यू इथं टाकायची आपल्याला. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग हे बाकीचं असेल बघा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय पी आर स्क्वेअर प्लस ह्या आर क्यूच्या ऐवजी काय टाकायची 2 आर एम स्क्वेअर. इथपर्यंत कळालं सरांना.
ही व्हॅल्यू पुन्हा तशीच घेतली, ही पण तशीच घेतली, फक्त 2चा स्क्वेअर 4 केला आणि बाकी सर्व तसंच घेतलं. काही केलंय का? नाही. त्याला इक्वेशन नंबर काय म्हटलं? थर्ड. हे झालं मोठ्या ट्रायंगलबद्दल. आता अजून एक छोटा ट्रायंगल आहे, कोणता? PRM. मग त्याच्याबद्दल आता PRM हा सुद्धा काय? राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगल म्हणजे इथं पण हायपोटेनस यूज करू शकतो आपण. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय? दोन्ही बाजूंच्या स्क्वेअरची ॲडिशन केली का इथं? हे कळाले सरांना? हायपोटेनस कोणता इथं? PM स्क्वेअर इज इक्वल टू काय? PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर लिहिले. ओके. आता आपल्याला जे कॅल्क्युलेशन काय आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं ते कोणाची व्हॅल्यू करायची आहे? PQ ची, जी इथं आपल्याला PQ दिसते. पण आपल्याला कोण नको आहे बरं इथं? आपल्याला RM नको आहे. काऊन नको आहे? RM कुठे दिसतोय का आपल्याला? नाही. मग तो रिप्लेस करायचा आहे. मग तो कसा रिप्लेस करायचा बघा. हा RMA मी तसा ठेवला RMA स्क्वेअर आणि हा जो PR स्क्वेअर होता का प्लस, हा इकडे झाल्यावर काय गेला? मायनस. का? कारण की मला आणायचा RM आणि काढून हा RM ची व्हॅल्यू काढून टाकायची. मग हे RM ची व्हॅल्यू काय केली? मी ही टाकली. मग इक्वेशन आपण ही कुठं टाकली? ह्या इक्वेशनमध्ये. कशात? सेकंडमध्ये. मग फ्रॉम थर्डमध्ये. मग फ्रॉम इक्वेशन 3 and 4. मग ही जी व्हॅल्यू आहे ही कशात टाकली मी? 3 मध्ये. 4 ची व्हॅल्यू कशात टाकली? 3 मध्ये. मग बघा थर्ड इक्वेशन मी पुन्हा तसं लिहिलं काय? PQ स्क्वेअर इज इक्वल टू काय? PR स्क्वेअर प्लस 4 मी तसंच लिहिला. फक्त इथं RM स्क्वेअरची व्हॅल्यू टाकायची. कोणती? RM स्क्वेअरची व्हॅल्यू कोणती? ही आहे. म्हणजे काय? PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर आहे का? मग या 4 बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर 4 आहे ना, मध्ये असल्यावर काय होतं? कॅल्क्युलेशन होऊन जाईल, त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. मग बघा ही टर्म तशीच घेतली, ही टर्म तशीच घेतली. ह्या 4नी याला काय केलं? मल्टिप्लाय केलं आणि पुन्हा या 4नी याला सुद्धा काय केलं? मल्टिप्लाय केलं. पुन्हा PR स्क्वेअर तसंच घेतला, PQ स्क्वेअर कसंच घेतला इज इक्वल टू हा 4PM स्क्वेअर मी तसंच घेतला, कारण तोच तर पाहिजे आपल्याला. बट इथं काय बघा, इथं PR आहे, इथं पण PR आहे, पण हा 1 आहे ना, हा किती रे? 3 आहे, 4 आहे. मग 4 मधून 1 गेला किती राहतो? 3. मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे? मायनस. आणि काय? PR स्क्वेअर. आणि तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे लिहिणं थांबवा आता, वाच झालं. एक लास्ट मस्तपैकी एक क्वेश्चन राहिला आपला. 10th क्वेश्चन काय बघू आपण. एक मस्त सोपा क्वेश्चन आहे 10th. लक्ष द्या इकडे सरांनी, बोल नका आता अजिबात. 10th क्वेश्चन काय बघा तुमच्या समोर मी रीड करतो काय, मग आपण डायरेक्ट सॉल्व करू. क्वेश्चन एक 10, 12, 15 ओळी सोडून द्या घरी लिहायला, बराच मोठा आहे तो. आणि बाकीचं मग आपण इथं लिहू आन्सर काय. क्वेश्चन रीड करतो मी काय बघा. Walls of 2 buildings on either side of street are parallel to each other. म्हणजे काय आहे? स्ट्रीट म्हणजे एका रस्त्याच्या दोन्ही बाजूनी काय दिलं आहे? 2 वॉल दिला. काय दिलं आहे? भिंती. बघा लक्ष द्या इकडे काय सांगतोय. एक काहीतरी रस्ता असणार आहे, रस्त्याच्या एका बाजूला एक वॉल आहे आणि एक दुसऱ्या बाजूला एक वॉल आहे, बरोबर. अशा 2 भिंती, मध्ये काय असणार आहे? रस्ता आहे. पुढं काय आपण बघू. पॅरलल एकमेकांना. पुढं काय? अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस ऑन स्ट्रेट सच दॅट इट्स टॉप जस्ट रीच द विंडो ऑफ द बिल्डिंग ॲट द हाईट 4 मीटर. बघा किती 4 मीटर सांगितले असं ना? 4 आहे. बघा लॅडरचा अर्थ असं शिडी म्हणतो ना आपण त्याला, काय म्हणतो? शिडी, पायऱ्यांची शिडी. मग ती काय केली आहे? रस्त्यात तिला कुठेतरी ठेवलेली आहे आणि ती एका बाजूला काय केली आहे? एका बाजूला ती अशी एका बिल्डिंगवर टाकली. ती काय केली? एका बिल्डिंगवर टाकलेली. आणि ती ज्यावेळेस त्या बिल्डिंगवर टाकली त्याच्यावरली हाईट किती बरं त्या शिडीची? हां 5.8 मीटर दिली, बरोबर ना. एक शिडी आहे म्हणजे 2 भिंती आहे, मध्ये रस्ता आहे. सपोज हा सर्व रस्ता आहे, ही एक भिंत आणि ही एक भिंत आहे. एक शिडी आणली आपण, ती इथं ठेवली आणि ती इथं त्या भिंतीवर टाकून दिली. त्या शिडीची लांबी किती सांगितली आपल्याला? 5.8. आणि ती शिडी जी आहे ती त्या बिल्डिंगच्या किती वरती पोहोचली? जमिनीपासून 4 मीटरवरती. म्हणजे ही जमीन असणार, ही काय असणार आहे? जमीन. ह्या जमीन आणि इथं शिडी बरं का ही, आणि ही त्या बिल्डिंगच्या किती अंतरावर पोहोचली बरं? 4 मीटरवरती गेली, बरोबर ना. पुढं काय बघा. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू अदर साईड ऑफ द स्ट्रीट. मग आता काय केली? ही जी शिडी होती ती काय केली? आता दुसऱ्या साईडला टाकली. दुसरी साईड म्हणजे कोणती असणार आहे? ह्या बिल्डिंगवर टाकली असणार आहे, त्या बिल्डिंगवरती टाकली. इट स्टॉप
टच द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट द हाईट 4.2 मीटर. मग आता ही शिडी काय केली आपण इकडून उचलली आणि ही तच आहे बरं का, फक्त इकडे काय केली आपण शिफ्ट केली. आणि ती किती शिफ्ट केली बरं, 4.2. याच्यात थोडं जास्त असणार आहे, म्हणजे याचा थोडंसं जास्त घेऊ आपण. हे काय होणार आहे, 4.2 मीटरवरती पोहोचलेली. बरं, पुढं काय म्हटलंय, तीच शिडी तीच्या म्हणजे काय राहणार आहे, हे डिस्टन्स जर 4.8 आहे, ह्या शिडीचं डिस्टन्स सुद्धा किती राहणार आहे, 4.8च तर राहणार आहे ना, 5.8. इट स्टॉप touch the window of the other building at a height 4.2 meter. Find the width of street. मग स्ट्रीट म्हणजे काय, रस्ता. तर प्रश्न असा विचारला आहे काही, मग हा रस्ता आहे बघा, तुम्हाला आत्ता सांगितलं ही एक बिल्डिंग आहे, ही एक बिल्डिंग आहे, मध्ये काय बरं हा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याची एकूण लांबी किती ही काढायची. क्वेश्चन कळेल का, कळलं क्वेश्चन काय, क्वेश्चन काय दिलं बघा. मी पुन्हा एकदा सरा तुम्हाला एक सारांश सांगतो. एका रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिल्डिंग आहे, मध्ये एक शिडी ठेवलेली. ती शिडी एका बिल्डिंगवर जर टाकली तर त्या बिल्डिंगच्या ती 4 मीटर अंतरापर्यंत पोहोचते. म्हणजे हे अंतर किती असणार आहे रे, 4 मीटर. आणि त्या शिडीची लांबी किती आहे, 5.8. तीच शिडी आता काय केली, ऑपोजिट साईडला टाकली. त्याला तो हां बाबड्या त्या डॉक्टरचे बुकी टाक लवकर. हां, आता ही शिडी काय केली आपण, 5.8ची इकडं टाकून दिली ह्या बिल्डिंगवर. आणि ह्या बिल्डिंगला टाकल्यामुळे ती एका विंडोपाशी पोहोचली, ज्या विंडोची लांबी किती बरं, जमिनीपासून हाईट किती आहे, 4.2. म्हणजे याची हाईट आहे 4 आणि याची किती आहे 4.2. आणि शिडीची तर लेंथ तर तीच राहणार आहे. मग प्रश्न असा विचारला आहे का नेमकं मग हे टोटल रस्त्याचं डिस्टन्स किती आहे, हा रस्ता आहे ना, हिची विड्थ किती. सिंपल आहे, मग काय प्रॉब्लेम नाही ना. बघा ना, बिल्डिंग ही कशा पण म्हणजे बिल्डिंग जेव्हापासून बांधतो त्यावेळेस किती डिग्रीची असते, 30 का 60, 90. अशी उभी असतं राहते ना बिल्डिंग, अशा काढण्यावर राहत्या नाही आहे. याचा अर्थ इथं सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होणार आहे, इथं सुद्धा काय होणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपण इथं कोणता थेरम वापरू शकतो, पायथागोरस. बाबा काय सांगतो आपल्याला, 3 साईडपैकी जर आपल्याला 2 साईड माहीत असेल तर तिसरी साईड आपण काढू शकतो. सांगतो का नाही, असं सांगतो ना, तो माझ्याशी बोलला होता ना तोच. हा इथं पण द्यायचे, ह्या 2 साईड आपल्याला माहिती, ही साईड आपण काढू शकतो. मग ह्या 2 साईडनी ही साईड काढली, ह्या 2 साईडनी ही साईड काढली, दोघांची ॲडिशन केली, आली ना अख्खी आपल्याला मधला रस्ता किती येतो. कळलं काय, मग करशाल ना घरी सर्वे, नाही करणार. इकडं लक्ष द्या, तुम्ही काय शिकायचं, तुम्ही पैकी नालाय की, इकडं लक्ष द्या. मग आता काय बघा, ही डायग्राम आपण काढली. मग याला नावं दिवसाला काहीतरी नावं दिले ना, लवकर आपल्याला कळेल. याला काहीतरी नावं द्या, याला म्हणा ABCPQ. अजून काही गरज आहे का, नाही गरज. म्हणजे इथं रस्ता कोणता आहे बरं, इथं P आणि Q रस्ता आहे. पहिल्या बिल्डिंगची हाईट काय बरं, AB. दुसऱ्या बिल्डिंगची हाईट काय, PQ. आणि ह्या C पासून काय शिडी पडून राहिली इकडं तिकडं, बरोबर, कधी इकडं कधी तिकडं. फ्रेंडशिप आलं इकडं, भाऊबीज आलं तिकडं, असं राहिलं. कळलं काय काय. मग आता हे आपल्याला डिस्टन्स काढायचं, कशाचं काढायचं, पहिल्यांदा कशाचं डिस्टन्स मिळणार आहे आपल्याला, BCचा. नंतर कशाचं मिळणार आहे, CQचा. नंतर दोघांची काय करायची, ॲडिशन, म्हणजे BQ मिळेल. आणि BQ म्हणजे आपली टोटल काय असणार आहे, ते विड्थ ऑफ स्ट्रेट असणार आहे. आलं लक्षात, मग करू सॉल्व. मग आता इन ट्रायंगल कोणता घेऊ आपण, ABC. मग ह्या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस कोणता असणार आहे बरं, AC स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, AB स्क्वेअर प्लस काय असणार आहे, BC स्क्वेअर. हे कशामुळे वापरलं आपण, बाय पायथागोरस. कशाने वापरले आपण, बाय पायथागोरस थेरम. मग आता व्हॅल्यू टाका. ACची व्हॅल्यू किती इथं 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू ABची व्हॅल्यू किती आहे 4 स्क्वेअर प्लस BCची किती आहे काढायची आपल्याला BCची व्हॅल्यू. आता 5.8चा स्क्वेअर काढायचं म्हणजे काय, त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं. करू आपण इथं 5.8 इंटू 5.8. 8 एक जा किती जाणार आहे 64. 8 5 जा किती जाणार आहे 40. किती जाणार आहे 40. 8 पंच 40 आणि 8 पंच किती जाणार आहे 40. 40 आणि 6 किती जाणार आहे 46 म्हणजे किती जाणार आहे 46. अलग लक्षात. आता कसे मल्टिप्लाय करायचं आहे 5ने. 5 8 जा 4 पुन्हा किती जाणार आहे 40. पुन्हा काय रे 5 5 जा
25 + 4 29. यांची ॲडिशन किती होणार आहे 4 6. इथं काय होणार आहे 3. इथं किती होणार आहे 3. आता इथं टोटल पॉईंट नंतर किती पॉईंट आहे बरं 2 आहे ना. मग आपण मल्टिप्लिकेशन करताना पहिला पण नियम शिकलोय. मल्टिप्लिकेशन जर केलं तर एकूण उदाहरणामध्ये पॉईंट नंतर किती नंबर तेवढे आपल्या आन्सरमध्ये आले पाहिजे. मग इथं पॉईंट नंतर किती नंबर्स आहे 2 आहे ना. हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, 2 नंबर आहे. आन्सरमध्ये सुद्धा किती आले पाहिजे आपले 2. म्हणजे याचा अर्थ हा झाला 5.8चा स्क्वेअर किती होणार आहे 33.62. सॉरी 4 33.64. लक्षात आलं ना. 58नी 58ला मल्टिप्लाय केलं 58चा स्क्वेअर राहतो 3364. पण इथं पॉईंट नंतर 2 संख्या, मला इथं 2 नंतर पॉईंट नंतर 2 संख्या घ्यावं लागेल ना. म्हणून मी इथं काय लिहिलं पॉईंट नंतर 2 संख्या इज इक्वल टू 4चा स्क्वेअर किती होणार आहे 60 प्लस इथं काय BC स्क्वेअर. हा 4 प्लस इकडे आलं काय होणार आहे मायनस. देअरफॉर काय आलं मग 33.64 मायनस किती करायचं आहे 60 इज इक्वल टू काय होणार आहे BC स्क्वेअर. बरं आता मला सांगा इथं 13मधून जर 6 जर गेला, कारण की हा बघा ना हा 0.64 तसंच राहणार आहे. कारण की इकडे काय बघा इकडे लक्ष द्या 33.64 मधून काय मायनस करायचे 16. हा तसंच तर राहणार नाही 64. इथं 13मधून 6 जर गेले तर किती राहणार आहे बरं आता 7. एक त्यांचा देऊन टाकला 3मधून 2 गेलं तर काय राहणार 1. म्हणजे 17.64. हे कोणाचं कॅल्क्युलेशन आहे हे दोघांचं सबट्रॅक्शन इज इक्वल टू काय बरं BC स्क्वेअर. आपल्या व्हॅल्यू कोणाची काढायची आता BCची. मग आपण काय घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग आता BC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार आहे बरं BC इज इक्वल टू. आता मला सांगा 14.64 हा कोणाचा स्क्वेअर आपल्याला बघायचा आहे 70चा असेल का हो कन्फर्म असेल का 17चा नाही 17 कसं का असेल नाही एक लक्षात द्या. सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट आपल्याला माहिती आहे 16 हा कोणाचा वर्ग आहे रे कोणाचा स्क्वेअर आहे 4चा. काय 4चा आहे. मग याचा अर्थ हा इथं 16 इथं किती 17 आहे. म्हणजे याचा अर्थ 4पेक्षा काहीतरी मोठाच नंबर असणार आहे. मग मी जर इथं 1 घेतला तर 2 येईल, मग 2 घेतला तर 4 येईल. बघा 4.2 × 4.2 हा 42चा स्क्वेअर आहे. 17.64 हा 4.2चा स्क्वेअर आहे. बघू आपण काढून बघू. 4 4चा किती होणार आहे 2 2चा किती होणार आहे 4. 2 4 8 2 4 किती जाणार आहे 8 आणि 4 4 किती जाणार आहे 60. 4ला 4 आला 8 8 16 1 7 1 बरं आला का. म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे बरं 42चा. म्हणजे 17.64चं स्क्वेअर रूट काय राहणार आहे 4.2 मीटर. कारण की युनिट आपले मीटर दिले ना. मग ही BCची व्हॅल्यू किती आली 4.2 मीटर आली. हे लक्षात आलं की मी काय केलं थोडं लॉजिक लावलं. काही नाही 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे 4चा एवढं आपल्याला माहिती आहे. मग हा 4पेक्षा काय थोडासा मोठा आहे ना. मग 4.1 घेतला मी 1 घेतला पण 1 हा युनिट प्लेसला आहे. 1चा स्क्वेअर 1 राहतो पण इथं तो 4 आहे म्हणून मी काय अंदाज लावला 2 असेल. 2चा स्क्वेअर किती असतो 4 म्हणून मी 4.2 डायरेक्ट म्हटलं ते आलो पण ॲक्च्युली आन्सर आलं लक्षात. काय केलं हे थोडं आपल्याला लॉजिक लावावं लागेल नाही तर एवढं सर कॅल्क्युलेशन करायला टाईम लागणार आहे आपल्याला. बरं नेक्स्ट आता पुढं काय बघायचं. आता एक बाजू आपल्याला मिळाली. आता कोणाची काढायची आपल्याला ही सेकंडवाल्याची बाजू काढायची. म्हणजे आता हे काय ते आपण बघू. आणि हा सुद्धा इथं सुद्धा काय होतं रे राईट अँगल ट्रायंगल तयार होऊन राहिलं ना. हा सुद्धा काय राईट अँगल ट्रायंगल. मग इन ट्रायंगल कोणता आहे बरं PQC. मग याच्यात हायपोटेनस कोणता आहे बरं CP स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे PQ स्क्वेअर प्लस CQ स्क्वेअर. मग आता CP स्क्वेअर किती बरं इथं 5.8 स्क्वेअरच इज इक्वल टू PQ किती बरं 4.2 स्क्वेअर आहे प्लस CP किती बरं काढायचं आहे CQ काय काढायचं आहे CQ स्क्वेअर. आता 5.8चा स्क्वेअर आत्ताच काढला आपण किती होता तो 33.64 इज इक्वल. आता 42चा काढलाय का आपण हे काय 42चा सुद्धा स्क्वेअर बरोबर ना. चला काढून ठेवला 42चा स्क्वेअर बघा ना आहे 70.64 बरोबर ना. बरोबर आहे. मग 17 किती होणार आहे 64. लक्षात आलं का बाबड्यांनो. जर याचं स्क्वेअर रूट हे तर याचा स्क्वेअर हे राहील ना.
मग काय परत करायची गरज आहे का? नाही. हर्षित तिकडे लक्ष द्या बाबा. प्लस इथं काय बरं CQ². आता हा प्लस इकडे आला का होणार आहे मायनस. हो मायनस. बरं बघू आपण 33.64 मायनस 70.64 इज इक्वल टू CQ². ह्या दोघांची काय करायची आता सबट्रॅक्शन. 4 - 4 0, 6 - 6 0, 13 - 7 13 - 7 किती होणार आहे 6. पुन्हा एक केला कॅरी 3 - 2 1 इथं आला पॉईंट. व्हेरी गुड. मग CQ². आता 16.00 इज इक्वल टू काय आला आपला CQ² आला. बरोबर ना. पॉईंट नंतर 0 लिहिलं तर काही गरज आहे का आपल्याला? नाही आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो CQ² इज इक्वल काय लिहू शकतो 16. मग याचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट. कारण की आपल्याला फक्त CQ पाहिजे. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग आता CQ² स्क्वेअर रूट काय राहणार आहे CQ आणि 16चं स्क्वेअर रूट काय राहणार आहे 4 मीटर. म्हणजे CQ किती आला आपला 4 मीटर आला. मग आता आपल्याला काय विचारलंय टोटल डिस्टन्स विचारलंय. स्ट्रीटचं डिस्टन्स विचारलंय. म्हणजे याचा अर्थ काय करावं लागेल आपल्याला. काय विचारलं आपल्याला BQ हे विचारलं. BQचा अर्थ काय राहणार आहे BC प्लस CQ. बरोबर का नाही. आणि देअरफॉर BQ इज इक्वल टू CB किती आला आपला 4.2 प्लस CQ किती आहे 4. 4 प्लस 4 किती येणार आहे 8.2 मीटर. ही काय असणार आहे आपली रस्त्याची लांबी. तेच तर आपल्याला विचारलं होतं. बरोबर ना. आणि देअरफॉर विड्थ ऑफ स्ट्रीट therefore width of street is 8.2 मीटर. लक्ष झालं का रे बाबड्यांनो. नक्की का व्यवस्थित लिहून घ्या. सिंपल एक्झाम्पल एकदम. जास्त काय अवघड नाही. दिसत जेवढं होतं तेवढं अवघड नाही आहे. काय तेवढं अवघड अजिबात नाही. हो काय म्हटले थोडंसं अवघड आहे. मग लिहिल्यावरती सोपं वाटेल अजून एकदा. आणि अजून घरी गेले का एकदा प्रॅक्टिस केली का अजूनच सोपं वाटेल. मग आणि परत त्याच्यानंतर प्रॅक्टिस केली का मग तर विषयच नाही. मग एकदम असं फक्त त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा रिवाईज करावं लागेल आपल्याला. बरोबर ना. आज बड्डे आहे. तू अभ्यास नको करू बरं का. नाही ना. नाही अभ्यास आता 3 महिन्यात नाही केला. आता 1 दिवसांनी काय होणार आहे. आज मस्त एन्जॉय कर. आज बड्डे पण आहे आणि त्याच्यात पुन्हा अजून काय आहे. अरे प्याताड आज फ्रेंडशिप डे हे सांगायचं आहे. ते प्याताड लयच बेकार आहे आपले. 2 सण आले तुझ्या बड्डेला आज. 3 कोणते. हा ना. मग तिच्या बड्डेला 2 सण आले. तिचा बड्डे एक आहेच. 3 अजून श्रावण नाही. उद्यापासून आहे श्रावण. हां ती गटरीचीच बरी म्हणजे गटरीच बरी ॲक्च्युली.